जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष कल्याण दळे व महानगराध्यक्ष डॉक्टर विशाल धानुरे व SIR संदर्भात महत्त्वाची बैठक संपन्न झाली। एका खाजगी हॉटेलमध्ये सभागृहात पदग्रहण सोहळा पार पडलाय। जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण सोहळा पार पडलाय। यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे मावळते जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे, राजेंद्र राख, माजी आमदार राजेश राठोड, पक्षप्रभारी अशोक पाटील निलंगेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। राजेंद्र राख यांनी प्रास्ताविक केले तर अध्यक्षीय समारोप काँग्रेसचे मावळते जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केले। कल्याण दळे आणि डॉक्टर विशाल धानुरे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आलाय। पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पडू, तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पातळीवर बैठका लावून पक्षवाढीस प्रयत्न करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेणार असल्याचा दावा नूतन जिल्हाध्यक्ष कल्याण दळे यांनी व्यक्त केला आहे। मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषण करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यात। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभागृह खचाखच भरला होता। सूर्य 20 मराठी, जालना। आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब, सन्माननीय माजी आमदार आदरणीय राजेश भैया राठोड, तुला 2-4 वर्ष वाढवले असते तर काम आले असते। राज्याचे 2 वर्ष सुट्टी घेतली, संघटनात्मक काम करा, गट ताली बजाव। राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी राख, आमचे प्रमुख सहकारी राज्याचे उपाध्यक्ष अल्पसंख्याकचे आदरणीय बदरभाई, जिल्ह्याचे सन्माननीय प्रभारी अशोक पाटील निलंगेकर साहेब, समदभाई पटेल, आदरणीय कुर्शी साहेब, जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आदरणीय भांदरगे साहेब आणि नवनिर्वाचित जिल्ह्याचे शहर जिल्हाध्यक्ष आदरणीय डॉक्टर विशालजी धानुरे, या ठिकाणी युवकचे अध्यक्ष आदरणीय राहुल भैया देशमुख आहे, आदरणीय या ठिकाणी अंकुशराव राऊत साहेब आहे, आमचे बाशित भाई आहे, टांगे साहब है, कल मिले, बात हुई बहुत, अभी और बात करेंगे मुथा साहब है, अनवर भाई है, संजय इंगड़े साहेब है, गवळी साहेब है, कामगार सेलचे संशुभाई है, आणि सगळे सर्व आमचे नाना या ठिकाणी आले, माझ्या गावातून आलेले, म्हणजे आम्ही दोघांनी गावगाडा चालवले, त्याचा त्यांना आनंद झाला। ते म्हणजे बायपास झाले सुद्धा त्या ठिकाणी आलेले गावामध्ये चांगल्या प्रकारचं। आणि तालुका अध्यक्ष प्रमुख सर्व अशोक उबाळे साहेब आहेत, राजेंद्र गोरे साहेब, सर्वच नाव त्या ठिकाणी घेत नाही, परंतु तालुका शहर आणि काँग्रेसचे कार्यकर्ते बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो, मी पहिल्यांदा पक्षश्रेष्ठींचे या ठिकाणी आभार मानेन की माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला, अत्यंत सामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्यांना एवढी मोठी जबाबदारी दिली। त्यामुळं सन्माननीय राहुलजी गांधी, आदरणीय खरगी साहेब, आदरणीय प्रदेशाध्यक्ष आपले सपकाळ साहेब, आणि विशेष करून पुन्हा एक धन्यवाद या ठिकाणी मानेल की आदरणीय काळे साहेबांनी की जास्तीची जबाबदारी माझ्याकडे त्या ठिकाणी दिली, त्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे या ठिकाणी मी पहिल्यांदा आभार मानतो। आणि राजाभाऊला एक शब्द देतो की भाऊ, आपली कमतरता थोडी जाणवणारच, हे काही दुमतच नाही, कारण तुम्ही कार्यकर्त्यांना फार जीव लावलेला आहे। मी जवळून बघितलंय, तुम्ही रात्रंदिवस त्या ठिकाणी बघितलं नाही, कार्यकर्त्याचा फोन आला की तुम्ही त्या ठिकाणी उभा राहायचा प्रयत्न त्या प्रमुखेने त्या ठिकाणी केला, न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी केली। त्याच्यामुळे तुमच्या जो स्वभावाचा गुण आहे तो गुण सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे, आणि तुमच्या पावलावर पाऊल टाकून काम करण्याची भूमिका 100% कल्याण दळे त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी होईल, असं शब्द आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी देतो। आणि साहेब, आपण जी टोपी घातली ती लातूरची टोपी आहे, या लातूरच्या टोपीचं अनुकरण या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करेल। तुमच्या जिल्हा परिषद त्या ठिकाणी झाल्या, पण मी भाग्य समजतो मला साहेब की माझ्यामुळे त्या जिल्हा परिषद झाले नाही।
हा? तुमच्या अध्यक्ष खाली होणार. हा, झाल्या असत्या तर मग मी पुन्हा आता लोकसभा लावला मग. हा मला आता बदनापूरची नगरपंचायत आहे हो का नाही? हा. पण एक शब्द सांगतो, सगळ्यांचा आदर त्या ठिकाणी प्रामुख्याने राहीलच, ते दुमत राहणार नाही. कारण आपला कार्यकर्ता आहे, त्याला सन्मानाने त्या ठिकाणी वागवलं पाहिजे. पण मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची, जे गेले ते जाऊ द्या, पुन्हा परत घेण्यास त्यांचा विषय आपल्या पक्षामध्ये राहणार नाही, एवढा शब्द मी तुम्हाला. आणि जो प्रमुख कार्यकर्ता आपल्या तळागाळामध्ये काम करतो त्यालाच उमेदवारी देण्याचा शब्द आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी. आता वेळेवर मग हो मोठा आहे तो लहान आहे वगैरे वगैरे या भानगडीत पक्ष त्या ठिकाणी पडणार नाही. आणि काळे साहेबांचा आदेश आणि राजाभाऊ आणि तुमचा सगळ्यांचा आदेश मानून मी लवकरच 1-2 दिवसातच, लवकर म्हणजे नाही, 1-2 दिवसातच बाहेर त्या ठिकाणी पडेल. प्रत्येक तालुक्याच्या मिटिंगा त्या ठिकाणी घेईल, जिल्हा परिषदचा आढावा, नगरपंचायतचा आढावा ज्या ज्या ठिकाणी असेल, आणि संघटनात्मक बांधणी मोठ्या प्रमाणामध्ये संघटनात्मक बांधणी त्या ठिकाणी आम्ही करेल. पायाला भिंगरी त्या ठिकाणी बांधून आपणही सगळ्यांनी मला त्या ठिकाणी सहकार्य करावं ही आग्रहाची विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो. आणि या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष आज विरोधामध्ये असेल, विरोधाची चांगली भूमिका ही आम्ही निभावण्याची त्या ठिकाणी तयारी त्या ठिकाणी ठेवू. जोपर्यंत पक्ष सत्तेत येत नाही, जनतेच्या आशीर्वादाने जोपर्यंत पक्ष त्या ठिकाणी सत्तेत येत नाही, तोपर्यंत विरोधाची भूमिका एखादी त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतल्या जाईल. मी आज जरा आगळं वेगळं बोलण्याचं कारण नाही, कारण आज पदग्रहण समारंभ आहे, चांगलं गोड गोड बोलण्याचा तो संबंध आहे. पण निश्चितच या जिल्ह्यामध्ये काही जे चाललेलं आहे ते काही योग्य चाललेलं नाही. शेतकरी, कष्टकरी, एकही माणूस त्या ठिकाणी समाधानी त्या सरकारवरती नाही. यानंतर आपण त्या ठिकाणी निश्चितच जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी बोलल्या जाईल आणि यावरती या अन्यायावरती निश्चितच आवाज साहेब आपल्या वतीने त्या ठिकाणी उठवला जाईल. कारण आता मी अध्यक्ष पण खासदार बी येत नाही, मला माझी जमीची बाजू आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये मला एक खासदार आहे, एक मोठं पाठबळ या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये अनेक प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केले, लोकसभेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित केले. सर्वसामान्य माणसाचं काम त्या ठिकाणी केल्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केलं जातं. साहेब, आपल्या शब्दाचा मान या जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवण्यासाठी, काँग्रेस एक प्रमुख पक्ष आहे आणि तो पुन्हा सत्तेमध्ये कसा येईल यासाठी आम्ही सगळेच तळागाळातले कार्यकर्ते या ठिकाणी निश्चितपणे काम करू, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि माझा जो सन्मान या ठिकाणी आपण केलाय, जिल्ह्याच्या वतीने त्या ठिकाणी केला, पण आपणही लातूरकरांनी सन्मान केला. त्या सन्मान या ठिकाणी निश्चितच जिल्हा परिषदेमध्ये दाखवण्याची किमया सत्कारानिमित्त त्या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.